ज्वारीचा उगम आफ्रिकेत झाला आणि सोरगम या नावाने ती जगभर प्रसिद्ध आहे. भारतात ज्वारी साधारणतः 2 ते 3 हजार वर्षापूर्वी आली. महाराष्ट्रातील कोरडवाहू प्रदेशांमध्ये ज्वारीने आपले स्थान निर्माण केले, कारण ती कमी पाण्यावर सहज उगवते. विदर्भ, मराठा आणि खानदेश हे ज्वारी उत्पादनासाठी प्रख्यात प्रदेश आहेत. पूर्वी गहू आणि तांदूळ सहज उपलब्ध नव्हते. शेतकरी वर्गाला त्याच्या भूमीला अनुरूप पिकांची गरज होती आणि त्यासाठी ज्वारी योग्य ठरली. ज्वारीचे पीठ तयार करून भाकरी तयार करणे सोपे होते आणि ती दीर्घकाळ टिकून राहायची. यामुळेच भाकरी शेतकऱ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली. घरातील महिला सकाळी लवकर उठून ज्वारी दळून पीठ तयार करायच्या आणि भाकरी थापून तव्यावर भाजायच्या. भाकरीची एकमेव शिजवण्याची पद्धत म्हणजे मातीच्या किंवा लोखंडी तव्यावर भाजणे. विशेषतः पोळा आणि सणासुदीच्या जेवणात भाकरीचा खास महत्त्व दिले जाते.